अजितदादा म्हणतात वर्षाला 12,000 रुपये देतो, पण नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्याचं काय झालं? पोळा झाला, स्वातंत्र्य दिन झाला, गणपती बसले, गणपती उठायची वेळ आली, ज्येष्ठा गौरी आल्या, त्यांचं आव्हान झालं, त्यांचं पूजन आलं. तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 तारखेचा पगार 26 तारखेला करणारी ही यंत्रणा या देशाचा मालक असलेल्या शेतकरी भूमिपुत्राला एवढं वंचित का ठेवते, एवढं तुच्छ का ठेवते? याच्या बाबतीत ही यंत्रणा एवढी निगरगट्ट का झाले? महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे साहेब काय करतायत? जर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे सन्मान निधीचे पैसे तुम्हाला टाकता येत नसतील सणासुदीला, तर मला असं वाटतं तुम्ही राजीनामा दिलेला चांगला. कृषी विभागाचा सचिव सुद्धा अशा पद्धतीने मंत्रालय हँडल करू शकतो. आणि अजितदादा तुम्ही वर्षाला 12,000 ही जी टिमकी वाजवताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वतीचे पैसे टाकणं गरजेचे आहे. आज तुम्ही कर्मचाऱ्यापासून सगळ्या लोकांना मदत करत सुटलाय, परंतु शेतकऱ्याला तुम्ही वंचित ठेवलंय आणि तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही. आमच्या शेतमालाच्या भावामध्ये तुमच्या धोरणामुळे जी लूट होती ती लूट योजनाच्या माध्यमातून परत देताय, हे माझं स्पष्ट मत आहे.